आणि बातमी याच अनुषंगाने मला सरकारमधून मोकळं करावं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगदी काही वेळापूर्वी हे मोठं वक्तव्य केलेलं आहे आणि याच वक्तव्यावरती अनेक राजकीय घडामोडी आता घडायला सुरुवात झालेली आहे। अगदी काही वेळापूर्वी भाजपने देखील याच वक्तव्यावरती पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडलेली आहे। मला सरकारमधून मोकळं करावं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हे मोठं वक्तव्य आणि त्यानंतरच आता राज्यातल्या पराभवाची जबाबदारी ही सर्वांची असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलंय। मांडलं असलं तरी जागा कमी आलेल्या आहेत ही फॅक्ट आपल्याला या ठिकाणी मान्य करावी लागेल आणि एकूणच या निवडणुकीचं नेतृत्व हे एक प्रकारे भारतीय जनता पक्षामध्ये मी करत होतो। त्यामुळे या ठिकाणी जो काही पराभव झाला असेल, ज्या काही जागा कमी आल्या असतील, याची सगळी जबाबदारी ही माझी आहे, ती मी स्वीकारतो। मी पक्षाला एक विनंती अजून करणार आहे, अर्थात भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष सगळे निर्णय करतो की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचं आहे। त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधनं मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी, जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल। आणि देवेंद्र फडणवीस यांच्या याच मोठ्या वक्तव्यावरती भाजपने पत्रकार परिषद घेतली आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनेक मुद्दे उपस्थित केलेले आहेत की फक्त पराभवाचं हे कारण फक्त देवेंद्र फडणवीस यांचं नसून आमचं सर्वांचं आहे। फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये भविष्यात यश मिळेल असं देखील बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। राज्यातल्या पराभवाची जबाबदारी फक्त फडणवीसांची नसून भाजपच्या नेत्यांची देखील आहे असं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। आमचा सर्वांचा निर्णय फडणवीस मान्य करतील असं देखील बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। त्यांनी सरकारमधूनच राहून संघटनेसाठी काम करावं, संघटनेला पुन्हा एकदा उभारी द्यावी असं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे फडणवीसांच्या नेतृत्वात भविष्यात मात्र यश मिळेल भाजपला असं बावनकुळे यांनी म्हटलं। तर सरकार बाहेर राहून काम करण्याची गरज नाहीये, आमचा सर्वांचा निर्णय फडणवीस मान्य करतील असं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये हे मोठं वक्तव्य केलं। त्यानंतर बावनकुळे यांनी भाजपमार्फत ही पत्रकार परिषद घेतली आणि आपली भूमिका मांडलेली आहे। फडणवीस यांच्या नेतृत्वासंदर्भात हे महत्त्वाचं वक्तव्य हे बावनकुळे यांनी केलेलं आहे। मला सरकारमधून मोकळं करावं असं देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलेलं होतं आणि त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावरती भाजपने पत्रकार परिषद घेत बावनकुळे यांनी आपली भूमिका मांडलेली आहे। जागा कमी असल्याची जबाबदारी फडणवीस यांनी स्वीकारलेली आहे। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। शुभम उमाळे आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। शुभम, अगदी काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद झाली आणि मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे की मला आता ह्या संपूर्ण जबाबदारीतून मोकळं करावं आणि पक्ष संघटनेसाठी काम करण्याची त्यांनी आता विनंती पक्ष नेतृत्वाकडे केलेली आहे। ह्या मोठ्या वक्तव्याकडे आता राजकीय घडामोडींना देखील वेग आल्याचं पाहायला मिळतंय। सविस्तर तपशील। अगदी बरोबर तेजस, बघायला गेलं तर लोकसभा निवडणुका या संपन्न झालेल्या आहेत आणि काल जो आहे निकाल लागला होता आणि त्या निकालानंतर कोणाचीच प्रतिक्रिया जी आहे ती समोर येत नव्हती। महायुतीमधले नेते असतील, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील आणि त्याच कारणाने आज कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांनी ही पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी त्यांचं जे मत आहे ते मांडलंय। पण कदाचित असं असू शकतं की तशा पद्धतीत काही होणार नाही, कारण की देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः देवेंद्र फडणवीस बनवण्यासाठी जी मेहनत घेतलेली आहे ती अशा लवकर ते अशा पद्धतीत संपवू नाही शकत आणि त्यांनी हा जो निर्णय घ्यायचा ठरवलेला आहे त्यांनी असं सांगितलं की मी दिल्लीमध्ये आधी चर्चा करणार आणि त्यानंतर निर्णय घेणार आणि सोबतच त्यानंतर भारतीय जनता पक्षाने अर्थातच जे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सुद्धा असं सांगितलं की आम्ही विनंती करू। एकूणच समजा बघायला गेलं तर या मागील 5 वर्षात 4.5 वर्षात ज्या घडामोडी झालेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये, तिथे आपण एक गोष्ट इतिहासातली लक्षात घेतली पाहिजे की महाराष्ट्राच्या जनतेने जो कौल दिला होता हा एनडीएला दिला होता। महाराष्ट्रामध्ये सुद्धा जिथे शिवसेना आणि सोबतच शिवसेना भारतीय जनता पक्ष यांना कौल दिला होता, पण काही कारणांमुळे किंवा
काही जणांना लालच सुटली होती मुख्यमंत्री पदाची, त्यामुळे त्यांनी दुसऱ्या पक्षासोबत एकत्र जाऊन सरकार जे आहे ते स्थापन केलं होतं आणि त्याच कारणांमुळे कुठेतरी नाराजी आहे ही महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये दिसून आली होती. आणि त्याच कारणामुळे जे किंग मेकर देवेंद्र फडणवीस आहेत त्यांनी काहीतरी एक अशी युक्ती लढवली आणि त्या युक्तीनंतर जे आहे जनतेने ज्यांना कौल दिला होता तीच लोक सत्तेवर सरकारवर दिसून आली होती, जी मागील 2.5 वर्षांपासून महाराष्ट्रावर जे आहेत सत्तेवर आहेत. आता जी समीकरणं बदललेली आपल्याला दिसून येत आहेत मागील 24 तासांपासून, त्याची कारणं अशी आहेत की जो कौल जनतेने दिला होता तो अगदी बरोबर, पण जनतेच्या मनात ही सुद्धा भावना होती की कुठला पक्ष खरा आणि कुठला पक्ष खोटा. म्हणजे कोणीही उद्या उठून असं म्हणू नाही शकत की मी खरा आहे किंवा माझ्या साईडनी फ्लोर टेस्ट आहे अशी गोष्ट. साधारणपणे विचार केला उद्या भारतीय जनता पक्षामध्ये कोणीही असं उठून बोलू नाही शकत की हा पक्ष माझा आहे, कारण की तो एक वेगळ्या पद्धतीत भारतीय जनता पक्ष जो आहे तो समोर आलेला आहे देशापुढे आणि सर्व राज्यांपुढे. पण महाराष्ट्रामधील ही जी स्टेट पक्ष आहेत त्यांनी अशा पद्धतीत चालवलं, सत्तेमध्ये येण्याचा प्रयत्न केला आणि आम्हीच खरे आहोत असा विश्वास जो आहे दर्शवलेला आहे. आणि फक्त जे भारतीय संविधानाच्या नुसार जिथे जास्त मेजॉरिटीच्या बेसिसवर जे आहे हे सगळं करण्यात आलं होतं. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, भारतीय जनता पक्ष या लोकसभा निवडणुकीमध्ये स्वतंत्रपणे पुढे गेली असती तर काहीच चित्र फार वेगळं असतं, कारण की लोकांच्या मनात भारतीय जनता पक्ष हे आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत हे दिसून येतं. याचाच मधला एक दुसरा भाग की भारतीय जनता पक्षाने उमेदवार काही ठिकाणी देताना कुठेतरी विचार अधिक करायला हवा होता, ही एक गोष्ट स्पष्ट होते. आणि हे सुद्धा महत्वाचं की भारतीय जनता पक्षाने ज्या सीट त्यांच्या मित्र पक्षांना सोडल्यात, मुळात महायुती ही महाराष्ट्रापुरती सीमित होती, देशासाठी किंवा एनडीए साठी नव्हती, ही पहिली बाब. दुसरी गोष्ट, त्या सीटा भारतीय जनता पक्षाने जेव्हा त्या सीट सोडल्यात तेव्हा तिथले उमेदवार कोण आहेत याचा तपशील सुद्धा त्यांनी घ्यायला हवा होता आणि नंतर होकार द्यायला हवं होतं. तेव्हा कुठे ज्या सीट गमावलेल्या आहेत महायुतीने दिल्लीच्या खासदारकीसाठी, त्या कुठेतरी आता वाढून येताना दिसून आल्या असत्या कालच्या दिवशी, पण तसं घडलेलं नाहीये. देवेंद्र फडणवीस यांचं हे जे आज वक्तव्य आहे हे आता केंद्रामध्ये जाणार, तिथे केंद्रीय सर्व श्रेष्ठींशी पक्षश्रेष्ठींशी चर्चा होणार आणि त्यानंतर ते त्यांचा निर्णय देतील. पण एक गोष्ट विसरायला नको आपण की देवेंद्र फडणवीस हे आज मुख्यमंत्री जरी उपमुख्यमंत्री जरी असलेत तरी भविष्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सर्व ज्या कारकीर्द आहेत मागील 10 वर्षांपासूनच्या 12 वर्षांपासूनच्या या महाराष्ट्रामध्ये पुढे नेण्याचं खंबीरपणे काम स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करत आहेत. आणि त्यांची आता अशी इच्छा आहे की मला या सरकारमध्ये न राहता मला माझ्या पक्षासाठी काम करायचं आहे. शुभम, त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याला अनेक कंगोरे आहेत आणि महत्वाचं म्हणजे अनेक मुद्दे त्यांनी मान्य केलेले आहेत. मात्र कुठेतरी नरेटिव्हचा देखील फटका हे युतीला बसलेला आहे, ज्याच्यामध्ये मराठा आरक्षण फॅक्टर असू दे किंवा मग संविधान बदलाचा हा फॅक्टर आहे, हे देखील फॅक्टर महत्वाचे आहेत आणि याचा देखील युतीला फटका बसलेला आहे. शुभम, तुझ्याकडे येतो. मात्र तत्पूर्वी आपण महत्वाची बातमी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भातलीच पाहूया. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. काही वेळापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि याच पत्रकार परिषदेमधून त्यांनी हे मोठं वक्तव्य केलेलं आहे की आता पक्ष संघटनेसाठी मला काम करायचं आहे आणि त्यामुळे आता या जबाबदारीतून मला मोकळं करा असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं होतं. आणि त्यानंतर भाजपनं देखील पत्रकार परिषद घेत म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेत त्यांनी म्हटलेलं आहे की सरकारमध्ये राहून देखील तुम्ही काम करू शकता. त्यामुळे भाजपच्या महाराष्ट्रातल्या सर्वच नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांना विनंती केलेली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस ही विनंती मान्य करतील की नाही, पक्ष नेतृत्व त्यांनी विनंती केलेली आहे. पक्ष नेतृत्व ह्या सगळ्यावरती कशा पद्धतीचा निर्णय घेणार आहे हे पाहणे देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे. पुन्हा एकदा शुभम यांच्याकडे जाऊया. शुभम, आपण पाहतोय जरी आपण मगाशी म्हणत होतो की 2 फॅक्टर महत्वाचे आहेत, जे 2 फॅक्टर होते ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत देखील म्हटलेलं आहे. एक म्हणजे मराठा आरक्षण, दुसरं म्हणजे संविधान बदलाचा जो नरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये पसरलेला आहे याचाही फटका युतीला बसलेला आहे. शुभम, अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा सांगितलं होतं आणि सर्व एनडीएतील जे प्रमुख पक्षांचे नेते होते त्यांनी सांगितलेलं की संविधानामध्ये बदल नाही होणार. आता काही लोकांनी त्या वक्तव्याचा की संविधानामध्ये बदल होणार हा इतक्या मोठ्या प्रमाणात ठासून टाकला महाराष्ट्राच्या आणि भारतातल्या लोकांच्या जनतेमध्ये की त्यांना त्याच्यावर विश्वास वाटू लागला आणि कुठेतरी एक भीती सुद्धा वाटू लागली की बदल होऊ शकतात. पण मुळात जेव्हा माणूस स्वतःहून सांगतो तेव्हा त्या गोष्टीवर विश्वास ठेवला हवा असं तरी मला वाटतं.
दुसरी गोष्ट, मराठा समाजाचं देवेंद्र फडणवीस यांनी आज वक्तव्य करणं म्हणजे थोडंसं एक विचार करायला हवा, कारण की एक आपल्याला गोष्ट माहिती आहे की संपूर्ण देशामध्ये ही चर्चा आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा की याच्यामध्ये मराठा आरक्षण, समजा मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे तर ते कोर्टातून आणि सुप्रीम कोर्टातूनच मिळू शकतं. राज्य सरकार याच्यात हस्तक्षेप करून वेगळ्या पद्धतीत आरक्षण देऊ नाही शकत. पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की 10% आरक्षण हे महायुतीच्या सरकारने म्हणजेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे आहे अधिवेशन घेऊन देण्यात आलं होतं, ज्यामध्ये अजित पवार देखील त्याच्यामध्ये सहभागी होते. त्यामुळे हा मुद्दा फडणवीस यांनी का समोर केला याचा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे आणि फडणवीस यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. पण कदाचित असं होणार नाही, फडणवीस हे राहतीलच सत्तेमध्ये, उपमुख्यमंत्री पदी हे राहतीलच असं चित्र जे आहे नक्कीच तशी विनंती भाजपचे अध्यक्ष जे महाराष्ट्राचे आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील केलेली आहे. मात्र त्यांची विनंती आता मान्य करतील की नाही हे पाहावं लागेल. शुभम सोबतच राहा. तत्पूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये कोणते मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्यावरती नजर टाकूया. सरकारमध्ये काम करूनही संघटनेला 4 दिवस देता येतं आणि आमची संघटना पुन्हा ताकदीने उभी होऊ शकतं अशी सर्वांचीच मानसिकता आहे. त्यामुळे नंतरही आम्ही त्यांना विनंती केली की संघटनेमध्ये आणि सरकारमध्ये समन्वय ठेवून अजून या ठिकाणी खूप काम करायची गरज आहे. त्याकरता त्यांनी सरकारमध्येच राहून आम्हाला संघटनेला प्रोटेक्शन द्यावं, संघटनेला सुद्धा पुढे न्यावं. जी आम्हाला गरज आहे अशी आणि आम्हाला आमच्या संघटनेला महाराष्ट्रात, मुंबईत गरज आहे. तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावरती नंतर पत्रकार परिषद घेतली, आपली भूमिका मांडलेली आहे की देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून बाहेर जाऊ नये, मात्र सरकारमध्ये राहून पक्ष संघटनेचं काम करावं अशी विनंती केलेली आहे. महाराष्ट्रातल्या सर्व भाजपच्या नेत्यांनी ही विनंती केलेली आहे देवेंद्र फडणवीस यांना. ती आता विनंती मान्य होईल की नाही हे पाहावं लागेल. मात्र तत्पूर्वी देवेंद्र फडणवीस यांचं हे मोठं वक्तव्य, त्यांनी अनेक मुद्दे ह्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केलेले आहेत. अनेक फॅक्टर देखील युतीला कशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये फटका बसलाय या सगळ्या संदर्भात देखील कारणी-मीमांसा देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रकार परिषदेमध्ये केलेली आहे. दरम्यान सविस्तर विश्लेषण करण्यासाठी आपण शुभम यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊया. शुभम, आपण पाहतोय 2 महत्वाच्या नेत्यांची ही 2 वक्तव्य आहेत. पक्ष नेतृत्व काय निर्णय घेईल हे अजूनही माहीत नाहीये. मात्र राज्याच्या सध्याच्या घडीला देवेंद्र फडणवीस यांचं हे महत्वाचं वक्तव्य आहे, ज्याच्यावरून अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील यानंतर येतील. मात्र महत्वाचं हे 2 फॅक्टरवरती आपण बोललेलो आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अजून एक मुद्दा उपस्थित केलेला होता, तो म्हणजे कापूस आहे, सोयाबीन आहे आणि कांदा प्रश्नाचा फटका देखील युतीला बसल्याचं त्यांनी मान्य केलंय. शुभम, अर्थातच एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आकडे जरी कमी झाले असले तरी येत्या 10 किंवा मग 11 तारखेला एनडीएचं सरकार होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत हे शपथ घेणार आहेत आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान तेच होणार आहेत, याच्यामध्ये काही शंका नाही. समजा महाराष्ट्रामध्ये जे बदल आज होताना दिसत येत आहे भारतीय जनता पक्षामधले, तरी त्याच्यामधली एक प्रमुख बाब अशी आहे की फडणवीस यांनी पक्षातून किंवा मग कुठल्या जबाबदारीतून बाहेर पडण्यासाठी नकार नाही दिलेला आहे. ते पक्षातील आणि पक्षासाठीच जबाबदारी घेत आहेत, फक्त सरकारमधनं बाहेर येणार असं त्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे. आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पुन्हा एकदा येऊया. मात्र काँग्रेसकडून एक महत्वाची प्रतिक्रिया पाहूया. अतुल लोंढे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, पाहूयात. महाविकास आघाडीचा मोठा विजय महाराष्ट्रामध्ये लोकसभेत झालेला आहे आणि त्याच्यामुळेच देवेंद्र फडणवीस राजीनाम्याचं नाटक करत आहे असं आम्हाला वाटतं. खऱ्या अर्थानं जर प्रभावाची जबाबदारी घेऊन पुन्हा राजीनामा द्यायचा असेल तर तो नरेंद्र मोदींनी दिला पाहिजे, कारण संपूर्ण देशामध्ये निवडणुका या नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर लढल्या गेल्या. देवेंद्र फडणवीस राजीनामा देऊन राहिले, नरेंद्र मोदी राजीनामा देणार का हा महत्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि तसेही देवेंद्र फडणवीसजी आपण असंविधानिक सरकार चालवत आहात, आपण स्वतः मान्य केलं. मी पुन्हा येईन असं म्हणता म्हणता तुम्ही सांगितलं की मी परत आलो आणि 2 पक्ष फोडून आलो. आपण सगळ्या संस्थांचा वापर करून चिन्ह घेतलं, पक्ष घेतला, पण लोकांनी पक्ष जो आहे तो परत शरद पवार आणि उद्धव ठाकरेजी यांना दिलेला आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी कधी राजीनामा देणार हा महत्वाचा प्रश्न आहे. तर काँग्रेसकडून अतुल लोंढे यांची प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे. तर दुसरीकडे आता अमोल मिटकरी हे आपले फोन लाईनद्वारे जोडले गेलेले आहेत. अमोलजी, आपण पाहतोय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे आणि त्याच्यामधून त्यांनी म्हटलेलं आहे की मला ह्या संपूर्ण जबाबदारीतून मुक्त करावं आणि त्यानंतर आता पूर्णपणे पक्ष संघटनेचं काम मी करणार आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. कसं पाहता या वक्तव्याकडे? महाराष्ट्रातले एक मोठे नेते म्हणून पक्षाच्या जर 10 जागा तिथे मिळाल्या असतील महायुतीमध्ये तर साहजिक आहे, स्वाभिमानाला ठेच पोहोचणं साहजिक आहे. त्याच्यामुळे त्यांनी
एक भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून त्यांची भावना व्यक्त केली. मात्र त्या भावनेशी काही सर्व मित्रपक्ष किंवा आम्ही सहमत असू असं नाही. जर मंत्रिमंडळातून राजीनामा देऊनच पक्ष वाढवता येत असेल असं त्यांना वाटत असेल तर हे पण चुकीचं आहे. त्यांनी तिथे राहून चांगल्या पद्धतीने ते संघटन बांधू शकतात. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जी भूमिका त्या ठिकाणी मांडली, मला असं वाटतं त्यांनी वरिष्ठ सर्व जे नेते आहेत महायुतीचे त्यांच्याशी एकदा बोललं पाहिजे आणि त्यांचा एकट्याने तो पराभव स्वीकारला हे जरी खरं असेल पण हे सर्वांचाच पराभव आहे. हा महायुतीच्या तिन्ही घटक पक्षातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी मान्य केलंय की आम्ही विरोधकांचे नॅरेटिव्ह खोडण्यामध्ये कमी पडलो. विरोधक ज्या पद्धतीनं संविधान बदलण्याची भाषा करत होते तिथं आम्ही कुठेतरी कमी पडलो. पण देवेंद्रजींनी पत्रकार परिषद घेऊन जो मनाचा एक मर्दपणा म्हणतात तो दाखवला, त्याबद्दल त्यांचं कौतुक आहे. पण मात्र राजीनामा देऊन मंत्रिमंडळाच्या बाहेर पडून संघटन वाढवणं हे काही मला असं वाटतं योग्य नसेल. त्यांनी तिथेच राहून संघटन ते ताकदीने वाढवू शकतील असं मला वाटतं. ठीक आहे, पण देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मुद्दे उपस्थित केलेले आहेत, त्यामधील हा एक महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही आता मित्रपक्ष आहात, त्यांच्यासोबत मित्रपक्षांसह समन्वयाचे काही प्रश्न निर्माण झाले आहेत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. तुम्हाला काही वाटतंय का आता या सगळ्या समन्वयांमध्ये काही प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत? कसं आहे की महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष थोडा उशिरानं सहभागी झाला, त्याच्यामुळे तिन्ही पक्षाला एकदम ऐन वेळेवर लोकसभेला सामोरं जावं लागलं आणि समन्वयाचा अभाव काही प्रमाणात राहिलेला आहे. पण तो दूर करता येईल. आताही मला असं वाटतं म्हणजे तुम्ही मान्य करताय समन्वय नाहीये, म्हणजे मान्य करताय तुम्ही समन्वय नाहीये? समन्वयाचा अभाव आहेच ना. बारामतीमध्ये कशाने पराभव झालाय आमचा? समन्वयाचा अभाव होता म्हणूनच. शिरूर आमची का गेली? समन्वयाचा अभाव होता म्हणूनच. तिन्ही पक्षामध्ये एक समन्वय असता आणि तिन्ही पक्षांनी एका जिगरीनं काम केलं असतं तर मला असं वाटतं की महायुती 35+ राहिली असती. पण दुर्दैवानं ते झालं नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी जे काही शंका उपस्थित केली हे मला पण वाटतं की या शंकेला वाव आहे. अगदी. मग सरकारमध्ये सर्व काही आलबेल आहे की नाही, याला काय तुमचं उत्तर असेल? सरकारमध्ये आलबेल आहेच, सरकारमध्ये आलबेल आहे. पण ज्या पद्धतीने आम्हाला असं अपेक्षित होतं, आम्ही काय फक्त अशा कल्पना विलास केला की आम्ही 30+ जाऊ, 35+ जाऊ. पण ग्राउंडची रिअलिटी जरा वेगळीच होती. ग्राउंडमध्ये यांनी जो नॅरेटिव्ह सेट केला, विशेषतः संविधान बदलाचा आणि मराठा आरक्षणाचा फॅक्टर, पण म्हणजे मराठा आरक्षणाचा फॅक्टर असेल, संविधान बदललं जाणार हे असेल किंवा मुस्लिम समाजाला धोका निर्माण होईल, हे जे काही फॅक्टर होते त्यामध्ये ते नॅरेटिव्हने सेट केला. दुर्दैवानं आमच्या तिन्ही पक्षामध्ये याच्यावर एकमत झालं नाही. हे एकमत जर झालं असतं तर मुद्दे खोडून काढता आले असते आणि महायुतीला फटका बसला असता. अगदी. अमोलजी सोबतच राहा. माझा सहकारी शुभम उमाळे याला देखील तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. शुभम. अमोलजी, एक विषय असा आहे की भारतीय जनता पक्षाचे स्वतःचे मतदार आहेत, स्वतः त्यांचं एक वोट बँक असल्यासारखं आहे. पण कुठेतरी महायुतीचं अशा पद्धतीत सरकार जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, एकनाथ शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष एकत्र आल्या कारणाने कुठेतरी महाराष्ट्रातली लोक नाराज आहेत आणि त्यामुळेच भारतीय जनता पक्षाच्या सीट्स कमी झाल्यात असं तुम्हाला काही वाटतं का? मी एक गोष्ट मात्र स्पष्ट सांगतो की महायुतीमध्ये 3 घटक पक्ष म्हणजे 2 घटक पक्ष सहभागी झाले नसतात. एकमतानं ठरलं होतं की जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार असेल तिथे भाजपने आणि शिवसेनेने मतदान करावं. जिथे भाजपचा असेल तिथे राष्ट्रवादी आणि शिवसेना वोटिंग करेल. जिथे सेना असेल तिथे राष्ट्रवादी आणि भाजप मतदान करेल. पण दुर्दैवानं बारामतीमध्ये आम्हाला जी अपेक्षा होती की जे परंपरागत भारतीय जनता पार्टीचे वोटर्स आहेत, जे कमळाला मतदान करतात, त्यांनी जर त्याच पद्धतीनं घड्याळाला मतदान केलं असतं तर सुप्रियाताई सुळे यांचा विजय झाला नसता, ते आम्हाला रोखता आलं असतं. शिरूरमध्ये पण तेच दिसलं. याच्यामुळे एक गोष्ट तर स्पष्ट होते की वोटर जो आहे त्या वोटरच्या मनात आम्ही हे बिंबवण्यात अयशस्वी ठरलो आहोत की बाबा घड्याळ असेल, कमळ असेल किंवा धनुष्यबाण असेल, हे तिन्ही उमेदवार तिन्ही चिन्ह आपलेच आहेत. ते कशाला त्या तुतारीच्या प्रेमात वाहत गेले असते किंवा मशालीच्या प्रेमात वाहत गेले असते. त्याच्यामुळे तिघांचा समन्वय नसणं आणि समन्वयाचा संवादाचा अभाव आणि नॅरेटिव्ह करण्यामध्ये. पण अमोलजी, एक गोष्ट अशी की 2019 मध्ये भाजप विरुद्ध घड्याळ असं होतं आणि त्यावेळेस भाजपचा जो उमेदवार आहे पराभव झाला होता. पण त्याला जेवढे मतदान झाले होतं तेवढंच आज सुनेत्रा पवार यांना मतदान झालेलं आहे. त्यामुळे अजित पवार त्यांचे कुठले वेगळे वोटर्स दिसून नाही आले असं एक चित्र आहे ते दिसून येत आहे. अमोलजी, साफ चुकीचं आहे. अजितदादांचे जे वोटर्स आहेत ते वोटर्स आजही कायम आहेत. मी मग कालपासून सांगतोय, अजितदादांच्या वोटर्सने मतदान केलं तेच मतदान आहे. मात्र आम्हाला खडकवासला असेल, इंदापूर असेल, दौंड असेल, त्याच्यानंतर पुरंदर असेल, इथून पुरंदर मधून तर आम्हाला अपेक्षा होती की शिवसेनेचं मतदान वाढलं पाहिजे. तुम्ही एकदा मतदानाचे आकडे बघा. आता आला प्रश्न, पराभव किती मतांनी झाला?
मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे 1 लाखाच्या वर 1,56,000 मताचा पराभव म्हणजे साधा पराभव नाही आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं विरोधकांनी हे सगळं समीकरण बिघडवलं आणि आमच्या महायुतीच्या घटक पक्षांच्या नेत्यांना तिथं का नाही वाटलं की सुनेत्रा वहिनींची सीट म्हणजे ही सीट आपल्या सुद्धा प्रतिष्ठेची आहे, ती प्रतिष्ठा पणाला लावून आपण लढलं पाहिजे. तसं कुठं झालेलं नाही. हे माझं वैयक्तिक मत आहे, माझा वैयक्तिक अभ्यास आहे, ते मी मत मांडलं. या माझ्या मताशी पक्षश्रेष्ठी सहमत असतीलच असं नाही, पण परवाच्या दिवशी जी बैठक पक्षामध्ये होईल त्यामध्ये मी स्पष्टपणे माझ्यावर काहीही कारवाई पक्षांतर्गत झाली तरी चालेल, पण मी स्पष्टपणे सांगेल की इतक्या चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रात आपण सर्वांना सहकार्य केलं. मी जे अकोला लोकसभेमध्ये येतो तिथं राष्ट्रवादीने अनुप धोत्रे जे भाजपचे उमेदवार होते त्यांना सहकार्य केलं, आमची मतं मिळाली. आमच्या राष्ट्रवादी बहुल भागामध्ये त्यांच्या मताचा टक्का वाढला. म्हणजे आम्ही प्रामाणिकपणे काम केलं. पण दुर्दैवानं शिरूर आणि बारामतीमध्ये तसं का झालं नाही यावर सुद्धा चिंतन खलबत झाली पाहिजे. आणि जर हे असं असेल तर विधानसभेमध्ये महायुतीचं भविष्य काही चांगलं नाही असं मला वाटतं. अगदी बरोबर. अमोलजी, शेवटचा एक प्रश्न तुमच्यासाठी की समजा 2 महिने आधी आपण चित्र जे होतं ते बघायला गेलं तर उमेदवार मिळत नव्हते, उमेदवार ठरत नव्हते आणि कुठेतरी तुम्ही तुमच्याच तिन्ही पक्षांमध्ये जे आहे मला आमच्या पक्षाचा उमेदवार असावा असं खलबत चालू होतं आणि नंतर जे आहे आता चित्र बदललेलं दिसतंय. महाविकास आघाडीच्या सीट ज्या आहेत त्या जास्त दिसून येतात. येणाऱ्या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये तुमच्यामध्ये काही समन्वय वेगळ्या पद्धतीत असणार आहे का की त्याच्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडीच बाजी मारताना दिसून येणार आहे? जर समन्वय नसला तर असंच चित्र विधानसभेत महाविकास आघाडीचं कायम राहील. आणि समन्वय जर जबाबदार आहे समन्वय कमी असण्यासाठी? जबाबदार कोण आहे किंवा कुठला पक्ष जबाबदार आहे? तिन्ही आहे. ज्या पक्षाला अति आत्मविश्वास असतो तो पक्ष मग पुढे त्याचं असं अधपतन होतं. मला वाटतं कुठलंही तुम्हाला एक उदाहरण देतो. नाशिकची जागा भुजबळ साहेबांनी लढावी आणि आम्ही ती मागत होतो, शेवटी आम्हाला दिली गेली नाही. तिथं गोडसेंना उमेदवारी दिली गेली आणि दुर्दैवानं काय झालं, गोडसे त्या ठिकाणी पराभूत झाले, वाजे त्या ठिकाणी निवडून आले. ती जागा भुजबळ साहेब निवडून आले असते. प्रश्न असा आहे की हा समन्वयाचा अभाव नव्हता तर काय होता? कुठं आम्ही जर चर्चा करतो 9 जागेची मागणी केली, 4 जागा भेटल्या, एक मित्र पक्षाला दिली, त्याचंही आम्ही समाधानी आहोत. पण याच्यानंतर सुद्धा जिथं जिथं आम्हाला अपेक्षा होती, आम्ही गडचिरोली आणू शकलो असतो, आम्ही धाराशिव आणू शकलो असतो. धाराशिवच्या संदर्भात सुद्धा उमेदवार आणखी जर वेगळ्या पद्धतीचे भेटले असते तर धाराशिव पण आली असती. शिरूरमध्ये पण तेच झालं. 6 आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असताना ज्या पद्धतीनं लीड असायला पाहिजे तो लीड भेटलाच नाही. त्याच्यामुळे समन्वय पक्षातही आहे, समन्वयाचा अभाव, पक्षांतर्गत सुद्धा समन्वयाचा अभाव दिसतोय. आणि इतकंच नाही तर महायुतीमध्ये सुद्धा तिन्ही घटक पक्षांचा समन्वयाचा अभाव दिसतोय आणि त्याच्याच परिणाम स्वरूप हा फटका बसलाय की महायुती महाविकास आघाडीपेक्षा मागे राहिली. भाव असल्याचं मान्य केलेलं आहे. मात्र दुसरीकडे हा निकाल आल्यानंतर अजित पवारांजवळ तुमचा संपर्क झालाय का? कारण अजित पवारांचं कोणतीच प्रतिक्रिया या निकालानंतर आलेली नाहीये. तुमचा काही संपर्क झालाय का अजित पवारांसोबत? आम्ही खूप लहान माणसं आहोत, एकदम त्यांना फोन करणं बरोबर नाही. पण परवा जी बैठक बोलवलेली आहे पक्षाने, आजच्या एनडीएच्या बैठकीला देखील ते उपस्थित नाहीयेत म्हणून विचारलं. साहजिक आहे की जो व्यक्ती सकाळी 5 पासून इतक्या पद्धतीनं काम करत असेल, बारामतीमध्ये एवढं मोठं काम दादांनी केलंय, तुम्ही स्वतः जाऊन पाहू शकता. त्या बारामतीकरांनी भावनिकतेलाच प्राधान्य दिलं. म्हणजे काम करण्याला काही महत्व आहे की नाही? मग ज्या ठिकाणी 35 वर्ष आपण काम करतोय त्या ठिकाणी आपल्या घरातला उमेदवार म्हणजे हे दुसऱ्यांदा लॉस झालाय ना. पहिलं मावळमध्ये सीट गेली, नंतर बारामतीमध्ये गेली. हे तर हुकमी सीट होती आमची. भावनिकतेपेक्षा दादांची प्रत्येक भाषण तुम्ही बघा, दादांनी फक्त विकास कामाला प्राधान्य दिलं. असं असताना त्या ठिकाणी जाणीवपूर्वक भावनिकतेचं वातावरण केलं गेलं. आणि जर पराभव 1.5 लाख मतांनी झाला असेल तर कुठली मानसिकता राहणार आहे दिल्लीला जाण्याची? त्याच्यामुळे मानसिकता शेवटी मानवी त्यांना मर्यादा आहेत. ते खचून जाणं साहजिक आहे, पण आम्हाला दादांना खचून द्यायचं नाही. पराभवातही त्यांच्यासोबत आहोत आणि विजयामध्ये पण त्यांच्यासोबत आहोत. आम्ही आणखी ताकदीनं लढू आणि आणखी ताकदीनं आम्ही महाराष्ट्रात कमबॅक करू. अगदी म्हणजे भावनिक राजकारणामुळे पराभव झाल्याचं तुमचं म्हणणं आहे. धन्यवाद अमोलजी आपण दिलेल्या सर्व प्रतिक्रियेसाठी. आणि या सगळ्यावरती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत विजय वडेट्टीवार यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे, ती देखील पाहूयात. ठाणेकरांच्या खुर्चीवर त्यांची नजर असावी आणि यासाठी त्यांना मोकळं व्हायचं असेल, हा एक प्रश्न. दुसरा असा की राज्यामध्ये असताना शेवट विधानसभेचं काम करायचं म्हणतात तर इथे पण मंत्री त्यासाठीच होतं, विधानसभेचं काम करायसाठी. उपमुख्यमंत्री त्या विधानसभेतूनच होता आणि याबरोबर त्यांना काम करता येईल. पण मला वाटतं आलेलं अपयश आहे, त्यामुळे ते थोडे त्यातून मुक्त होण्याची भाषा करत असतात. तर
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची या संपूर्ण घडामोडींवरती प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे। तर दुसरीकडे अमोल मिटकरी यांनी देखील अगदी काही वेळापूर्वी जय महाराष्ट्रजवळ बोलताना जे काही सरकारमध्ये समन्वयाचा अभाव आहे या सगळ्यावरती त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। अजित पवार यांच्या नाराजी संदर्भात देखील त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावरती आता राजकीय हालचालींना वेग आलेला आहे आणि विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी या क्षणाला आमचे दोन प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। शुभम मुवाळे आणि रोहन कदम देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रोहन यांच्याकडे जाऊया। रोहन, आपण पाहतोय अगदी काही वेळापूर्वी अमोल मिटकरी यांनी संपूर्णपणे ह्या संपूर्ण पराभवाची कारणं सांगितलेली आहेत, मात्र आजच्या एनडीएच्या बैठकीला मात्र अजित पवार जाणार नाहीयेत। या सगळ्या संदर्भात काही तपशील मिळत आहेत का? अगदी बरोबर आहे, कारण का कोणत्याही निवडणुकीचा निकाल लागला की अशा घडामोडी ज्या आहेत त्या घडायला सुरुवात होतात आणि त्या घडामोडी सध्या एनडीएच्या कोट्यामध्ये घडतात। इतके दिवस काँग्रेसच्या कोट्यामध्ये अशा घडामोडी ज्या आहेत त्या घडताना पाहायला मिळायच्या, परंतु कालचा रिझल्ट, कालचा निकाल हा अनपेक्षित निकाल आहे। आज सकाळी जे आहे ते दिल्लीकडून सांगण्यात आलेलं होतं, एनडीएची बैठक जी आहे ती देशातील काही नेत्यांची बोलवलेली होती आणि अमित शहांकडून जो आहे तो अजित पवारांना निरोप देखील या बैठकीसाठी जो आहे तो दिलेला होता, परंतु अजित पवार जे आहेत ते या बैठकीसाठी जात नसल्याची माहिती सध्या मिळते। सुनील तटकरे यांना तिकडे त्यांनी पाठवले असल्याची देखील माहिती मिळते। त्यामुळे अजित पवार यांच्या सगळ्या आता एकंदर भूमिकेमुळे जे आहे ते प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं पाहायला मिळत आहे। गेल्या अनेक दिवसांपासून म्हणजे अगदी बारामतीच्या निवडणूक संपल्यानंतर, मतदान बारामतीत संपल्यानंतर काही टप्प्यातील मतदान उर्वरित राहिलेलं होतं, त्यावेळेस पासून जे ते अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या। मतदान संपल्यानंतर अजित पवारांना ही कुणकुण जी आहे निकालाची ती कदाचित त्यांना लागलेली असावी, त्यामुळे ते मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जो रोड शो झालेला होता, सभा झालेली होती, त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्यामुळे अजित पवारांच्या या सगळ्या भूमिकेला तेव्हापासून अगदी त्यामुळे आजच्या एनडीएच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार जाणार नाहीयेत। रोहन यांनी आपल्या या सगळ्या संदर्भात माहिती दिलेली आहे। शुभम आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहे। शुभम, आपण पाहतोय आजच्या बैठकीला हे उपमुख्यमंत्री अजित पवार जाणार नाहीयेत, त्याची कारणं वेगवेगळी आहेत। अमोल मिटकरी यांनी सांगितलेलं आहे की या संपूर्ण पराभवामध्ये एक भावनिक राजकारण झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे, मात्र पुण्याच्या एकंदरीत आणि बारामतीच्या संपूर्ण पराभवाची कारणं जरी त्यांनी सांगितली असतील तरी मात्र एकंदरीतच राजकीय संपूर्ण संकेत कशा पद्धतीनं अजित पवार यांच्या संदर्भात ह्या निकालानंतर मिळत आहेत। अगदी बरोबर तेजस, बघायला गेलं तर एक गोष्ट अशी, अजित पवार हे सध्या मुंबईमध्ये त्यांच्या शासकीय निवासस्थानी देवगिरी या ठिकाणी आहेत, माध्यम प्रतिनिधी सुद्धा त्या ठिकाणी आहेत, आपली जय महाराष्ट्राची टीम सुद्धा त्या ठिकाणी आहे। पण नेमकं बघायला गेलं तर अजित पवार यांनी त्यांचं संपूर्ण लक्ष त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार त्यांच्या उमेदवारीवर दिलं होतं, पण कुठेतरी तिथे सुद्धा अनपेक्षितपणे पराभव झालेला दिसून आलेला आहे। अजित पवार यांनी बाकी पक्षांच्या किंवा बाकी उमेदवारांसाठी प्रचारासाठी फार कमी प्रमाणात गेलेले आपल्याला दिसून आले। जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईतील घाटकोपर या ठिकाणी रोड शो झाला तिथे ते देखील आले नव्हते आणि त्यामुळे बरेच प्रश्न जे आहेत ते उपस्थित झाले होते। ते नाराज आहेत का हा सुद्धा एक प्रश्न समोर आला होता आणि अशी सुद्धा कारणं समोर आली होती की ते आजारी आहेत करून। पण 2 दिवसांनंतर जेव्हा दादरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली त्या ठिकाणी ते उपस्थित होते आणि त्यावेळेस सुद्धा त्यांचा काहीतरी हावभाव आणि त्यांचा स्वभाव जो आहे तो ठीक पणे जो आहे तो दिसून नव्हता आला, कारण की कुठेतरी महायुती आणि एनडीएच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांनी गैरहजेरी लावली होती। पण ज्या मतदारसंघासाठी, ज्या उमेदवारासाठी त्यांनी एवढी मेहनत केली आणि संपूर्ण वेळ वगैरे सगळं त्यांचा खर्च केला, तिथे कुठेतरी त्यांना पराभूतच दिसून आलेला आहे आणि कुठेतरी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात ते होते। सुप्रिया सुळे यांचीच सीट जी आहे ती निवडून आलेली आहे, त्यामुळे बारामतीकरांचा कल हा सुप्रियाताई सुळे यांच्याच बाजूला आहे, शरद पवार यांच्याच बाजूला आहे, हे सिद्ध झालेलं आहे तेजस। अगदी त्यामुळे बारामतींचा कल आपल्याला पाहायला मिळालेला आहे। आमचे रोहन कदम हे प्रतिनिधी जोडले गेले आहेत। रोहन, आपण पाहिलेलं आहे पुणे बारामतीचा संपूर्ण कल पाहिलेला आहे, आताचे या क्षणाचे निकाल देखील आपण पाहिलेले आहेत आणि या निकालानंतर अनेक प्रतिक्रिया देखील येऊ लागलेल्या आहेत। अजित पवार इतर वेळी अगदी कुठेही काही असलं तरी ते सकाळी हजर असतात, मात्र या निकालानंतर त्यांची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीये आणि आजच्या बैठकीला देखील ते जाणार नाहीयेत अशी माहिती आहे। रोहन, अगदी बरोबर आहे, हे सगळी कारण आहेत, कारण का अजित पवारांनी बारामतीसाठी त्यांच्या जीवाचं राहण केलेलं पाहायला मिळालं। अनेक जागा अजित पवार लढत होते, परंतु त्यांचं मुख्य
लक्ष जे आहे ते बारामती लोकसभा मतदारसंघाकडे पाहायला मिळत होतं. अगदी अजित पवार सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत केवळ बारामतीचे दौरे करत होते, त्यासाठी जी प्रचार यंत्रणा जी आहे ते राबवत होते, परंतु अपेक्षित असं यश मिळालं नाही. आणि या यशाची न मिळण्यामागे, हे अपयश मिळण्यामागे आणि हे यश न मिळण्यामागे अनेक कारणं आहेत. त्याच्यामध्ये अनेक नेत्यांनी बंडखोरी केलेली आपल्याला पाहायला मिळाली. अगदी पुरंदरच्या शिवतारेंनी सुरुवात केल्यानंतर हर्षवर्धन पाटील जे इंदापूरचे आहेत त्यांनी देखील समोर येत जे ते काम करणार नसल्याचं सांगितलं. नंतर मनधरणी जरूर केली, परंतु हे सगळी कारणं आहेत. त्याचबरोबर भाजपचे जे बारामतीतले कार्यकर्ते आहेत, भाजपचे बारामतीतले जे नेते मंडळी आहेत, त्यांनी देखील व्यवस्थितपणे जे ते अजित पवारांना तिथे साथ दिली नाही, अशा प्रकारचा आरोप जो आहे तो राष्ट्रवादी अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून वेळोवेळी केला जातोय. अमोल मिटकरांनी देखील आता त्या संदर्भात भाष्य केलं आपण पाहिलं. हे सगळी कारणं जे आहेत ते अजित पवारांच्या जिव्हारी लागलेली आहेत आणि याच कारणांमुळे कदाचित अजित पवार जे आहेत ते सध्या आता बॅकफूटवरती आपल्याला पाहायला मिळतात. कारण का अजित पवारांनी त्यांच्या राजकीय जीवनातील खूप मोठा त्याग करून भाजप जो बरोबर जी आहे ती हातमिळवणी केलेली आहे. कारण का शरद पवारांचा हात सोडणं, राष्ट्रवादी सोडणं, पक्ष फोडणं आणि पक्ष फोडून भाजप बरोबर जाणं ही खूप मोठी घडामोड जी आहे ती अजित पवारांनी घडवलेली होती. त्यांच्या राजकीय जीवनातील हा खूप मोठा त्याग जो आहे तो अजित पवारांनी केवळ भाजप बरोबर देण्यासाठी केलेला होता. त्याच भाजपने जे आहे ते अजित पवारांना बारामतीत स्वतःच्या पत्नीला उभं करायला सांगितलं, पूर्ण ताकद पणाला लावतो असं सांगितलं, परंतु त्याचा उपयोग झाला नाही किंवा भाजपच्या नेत्यांनी म्हणावं तितकं जे ते एवढं अगदी. त्यामुळे ह्या संपूर्ण निकालानंतर राजकीय गणित बदलल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. धन्यवाद रोहन आणि शुभम, आपण ह्या संपूर्ण बातमी संदर्भातील सविस्तर माहिती दिलेली आहे त्याबद्दल दोघांचेही धन्यवाद. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठं वक्तव्य केलं की मला या संपूर्ण सरकारच्या जबाबदारीपासून मुक्त करा, मी पक्ष संघटनेचं काम करेन. आणि त्यानंतर आता राजकीय हालचालींना वेग आलेले आहेत. अनेक मोठ्या राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील आल्याचं आपण पाहतोय. त्यानंतर भाजपनं पत्रकार परिषद घेऊन चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे की लोकसभेच्या पराभवाची जबाबदारी ही फक्त देवेंद्र फडणवीस यांची नाहीये, तर ती भाजपच्या इतर नेत्यांची देखील आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि दुसरीकडे म्हणजे सरकारमध्येच राहून पक्ष संघटनेचं काम करावं असं विनंती देखील चंद्रशेखर बावनकुळे आणि महाराष्ट्रातल्या भाजपच्या मोठ्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांना विनंती केलेली आहे. त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांची ही विनंती मान्य करतील की नाही हे पाहावं लागेल. आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष नेतृत्वाला केलेली विनंती पक्ष नेतृत्व मान्य करेल का हे देखील तितकंच पाहावं लागणार आहे. तत्पूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये कोणते मुद्दे उपस्थित केलेले होते ते देखील आपण पाहूयात. महत्वाचा मुद्दा तो म्हणजे पराभवाची जबाबदारी स्वीकारत सरकारमधून मोकळं करण्याची त्यांनी विनंती केलेली आहे. आणि याच वक्तव्यावरून खरं तर आता राज्याच्या राजकारणामध्ये अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती आपण आणि सविस्तर विश्लेषण जाणून घेऊया. राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. जयंत माइंडकर सर, आपल्याला काही प्रश्न विचारण्याची गरज नाहीये. आपण देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद पाहिलेली आहे आणि त्यांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे. आपली पहिली प्रतिक्रिया. काँग्रेस अर्थात याच्या आधी काँग्रेस सत्तेवर होती किंवा अगदी बाळासाहेब ठाकरे किंवा सर्वच पक्षातले अगदी नितीश कुमार यांचं राजकारणातलं एक धक्का तंत्र किंवा ज्याला एक सरळ शब्दात नाटक म्हणता येईल, त्या नाटकाचं नाव आहे हे असं घडलेलं आहे ते मला पसंत नाही आणि म्हणून मी राजीनामा देतो आहे. हे काँग्रेसच्या काळातही घडत होतं. हेच बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा एकदा केलं होतं की मी शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा देतो आहे. अशाच प्रकारचा राजीनामा नितीश कुमारांनी सुद्धा दिलेला होता. आज देवेंद्र फडणवीस तीच अक्षरशः ओढत आहे. याच्या आधी 2 वर्षांपूर्वी आपल्याला आठवत असेल तर त्यांनी म्हटलं होतं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील आणि मी कुठलंही पद स्वीकारणार नाही असं सांगून काही तास होत नाही तर दिल्लीहून मेसेज आला आणि मी उपमुख्यमंत्री होण्यास तयार आहे असं त्यांनी सांगितलं. इतकं हे नाटक स्क्रिप्टेड असतं. इथे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की याची जबाबदारी मी स्वीकारतो आणि मी पक्षाचं काम करीन, मी आता मला मोकळं करा. लगेच स्क्रिप्टेड प्रमाणे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की पराभवाची जबाबदारी एकट्याची नसते, सगळ्यांची असते, त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्येच राहावं. मग आता आम्ही काय करू तर आम्ही केंद्राच्या निर्णयाची वाट पाहू. आता केंद्र सरकार हे स्वतःच्या फॉर्मेशनला महत्व देईल की देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या नाट्याला महत्व देईल, अर्थात गव्हर्नमेंट फॉर्मेशनला. त्याच्यामुळे एक प्रकारे आम्ही तर आमचं काम केलेलं आहे आणि न्यूजमध्ये राहण्याचंही काम केलेलं आहे. असं एक राजकारणातलं नाट्य या पलीकडे या देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याला मी किंमत देत नाही. अगदी
तुम्ही जसं म्हटलंय तसं विश्लेषण आपण बघतोय. मात्र अनेक मुद्दे त्यांनी उपस्थित केलेले आहेत. यामध्ये त्यांनी सरकारमधून मला मोकळं करा आणि पक्ष संघटनेसाठी काम करण्याची संधी द्या असं म्हटलेलं आहे. त्यांची विनंती मान्य होईल की नाही हे पाहावं लागेल. मात्र दुसरीकडे त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे, तो म्हणजे मराठा आरक्षण आणि दुसरीकडे संविधान बदलाचा जो काही नरेटिव्ह महाविकास आघाडीनं सेट केलेला होता महाराष्ट्रामध्ये, त्याचा फटकाही युतीला बसल्याचं त्यांनी म्हटलंय. तुम्हाला काय वाटतंय, हे नरेटिव्ह सेट करण्यासाठी महाविकास आघाडीनं ज्या पद्धतीनं प्रचार केला आणि तो नरेटिव्ह खोडून काढण्याला युतीला मात्र तसं पाहावं तसं प्रयत्न आणि याच्यामध्ये झाल्याचं पाहायला मिळत नाहीये या संपूर्ण प्रचारामध्ये, आणि त्यामुळे त्यांच्या जागा कमी झाल्यात. हे बघा, तसं ते दुसरं वाक्य त्यांचं बरंचसं खरं आहे की तो जो काही आपलं पहिलं वाक्य फक्त जरा पुन्हा एकदा सांगा, मला लक्षात आलेलं नाहीये. त्यांनी दोन फॅक्टर मांडले, एक मराठा आरक्षण आणि दुसरं संविधान बदलाचं. ठीक आहे, संविधान बदलाच्या विषयी ते जे म्हणालेले आहेत ती वस्तुस्थिती आहे. फक्त एकच त्यांचं हे जे म्हणणं आहे की आम्ही त्याला काउंटर करण्याचा प्रयत्न केला वगैरे, याला काहीही अर्थ नाहीये. याचं कारण ज्या दिवशी अनंतकुमार हेगडे हे वाक्य बोललेले होते त्या दिवशी या सगळ्याला काउंटर कोणीही करू शकत नाही हे मान्य करण्यात आलेलं होतं. याचं कारण असं आहे की मुळात दलित समाज जो प्रत्येक मतदारसंघात महाराष्ट्रात किमान 10% आहे, डॉक्टर आंबेडकरांना मानणारा एक चाहता वर्ग आहे, तोच युपी मध्ये आहे, तोच सगळीकडे पसरला. पण महाराष्ट्रात डॉक्टर आंबेडकरांना ज्या लेव्हलला मानलं जातं त्याच्यामुळे फटका जास्त इथे बसला. आणि आता तुम्ही जे आता त्याला उपरती झाल्यासारखी तुम्ही म्हणत आहात की नाही ते आम्ही नीट करू शकलो नाही. खरं तर ते वाक्य म्हणण्याची गरजच नव्हती. याचं कारण ते विधान म्हणणं याचा अर्थ संघ परिवाराच्या किंवा भाजपच्या मनातलं एका ज्येष्ठ नेत्यांनी जिभेवर ओठावर आणून दाखवलं ही वस्तुस्थिती आहे आणि ती आपल्याला नाकारता येत नाही. ते तुम्ही कितीही नाकारण्याचा प्रयत्न करा की अहो ते आमच्या मनातच नव्हतं. प्रश्न असा आहे, जेव्हा खून घडलेला असतो तेव्हा खून करायचं आमच्या मनात नव्हतं असं कितीही खुन्यांनी सांगितलं तरी पण फॅक्ट राहते की त्या माणसाचा खून झालेला आहे. तसं इथे या विधानाने जे काही डॅमेज व्हायचं. आता दुसरा प्रश्न असा आहे, तर काही तांत्रिक कारणामुळे जयंत मायंडकर सरांसोबत आपलं संपर्क तुटलेला आहे. मात्र आपण यावरती चर्चा करत होतो की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन वक्तव्य केलं की मला आता ह्या सरकारमधून मुक्त करावं आणि त्यानंतर मला पक्ष संघटनेसाठी काम करावं. ह्यासाठी या संपूर्ण वक्तव्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. पुन्हा एकदा जयंत मायंडकर यांच्याकडे जाऊया. जयंत सर, आपला मुद्दा पूर्ण करा. आता आपण दुसरा मुद्दा आरक्षणाचा. मी मान्य करतो की मराठा आरक्षण कोणी आणलं तर पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात आलं. त्याच्यानंतर मग जरांगे पाटील यांचे संबंध कोणी पवारांशी जोडू शकतात, कोणी सांगतात की नेमकं बीजेपी सरकार असतानाच मराठा आरक्षणाविषयी काय बोललं जात आहे. माझा प्रश्न इतकाच आहे की संघात शाखांच्या मध्ये जे संघ परिवार ज्या प्रवृत्तीचं आहे ते असं सांगतं की आम्हाला कुठलंही रिझर्वेशन नको. मग जर अशी मेंटॅलिटी असताना तुम्ही एखादं रिझर्वेशन मध्ये धनगर असू दे मराठा असू दे तुम्ही मान्य करण्याचं मधाचं बोट दाखवता, ते अर्थात कशा करता असतं तर ते एवढंच करता असतं की यांची मतं आमच्याकडे येत नाहीत. सर, आपला आवाज नीटचा ऐकू येत नाहीये. कृपया तुम्ही तो आवाज एकदा नीट करा. इको येतोय आवाजामध्ये. तत्पूर्वी आपण ही बातमी सविस्तर पुन्हा एकदा पाहूया आणि जयंत मायंडकर सर पुन्हा एकदा त्यांचं नेटवर्क ठीक झाल्यानंतर पुन्हा त्यांच्या विश्लेषणाकडे आपण जाऊया. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हे महत्वाचं वक्तव्य आणि त्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना आलेला वेग, विविध राजकीय नेत्यांनी केलेल्या प्रतिक्रिया देखील महत्वाच्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून मला मुक्त करावं आणि संपूर्ण पराभवाची जबाबदारी ही माझी असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यानंतर भाजपनं पत्रकार परिषद घेत महाराष्ट्राचे भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांना विनंती केलेली आहे की सरकारमध्येच राहून तुम्ही काम करा, सरकारमध्येच राहून पक्ष संघटनेचं काम करावं, पक्ष संघटनेला उभारी द्यावी असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना विनंती केलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून मला मुक्त करावं असं पक्ष नेतृत्वाला विनंती केलेली आहे. त्यामुळे ह्या दोघांच्याही विनंती आता मान्य होणार की नाही हे येणाऱ्या काही दिवसात आपल्याला कळणार आहे.
किती स्टॅटिस्टिक्स मी मांडलं असलं तरी जागा कमी आलेल्या आहेत ही फॅक्ट आपल्याला या ठिकाणी मान्य करावी लागेल. आणि एकूणच या निवडणुकीचं नेतृत्व हे एक प्रकारे भारतीय जनता पक्षामध्ये मी करत होतो. त्यामुळे या ठिकाणी जो काही पराभव झाला असेल, ज्या काही जागा कमी आल्या असतील, याची सगळी जबाबदारी ही माझी आहे, ती मी स्वीकारतो. मी पक्षाला एक विनंती अजून करणार आहे, अर्थात भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष सगळे निर्णय करतो की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचा आहे. त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधनं मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी, जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचे अनेक अर्थ आहेत, राजकीय अर्थ देखील लपलेले आहेत आणि त्याचे अन्वयी अर्थ देखील अनेक आहेत. तत्पूर्वी आपण काही वेळापूर्वी जय महाराष्ट्राचे संपादक प्रसाद काते यांचं विश्लेषण ऐकलेलं आहे, ते पुन्हा एकदा ऐकूयात. तर अगदी काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत अनेक मुद्दे उपस्थित केलेले आहेत. मात्र महत्वाचं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं ते हे आहे, मला सरकारमधून मोकळं करा, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. आणि या सगळ्या संदर्भात या पत्रकार परिषदेतले महत्वाचे मुद्दे आणि ही पत्रकार परिषद किती महत्वाची आहे या सगळ्या संदर्भात विश्लेषण करण्यासाठी जय महाराष्ट्राचे प्रसाद काते सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रसाद सर, अगदी काही वेळापूर्वी तुम्ही हे सगळं विश्लेषण केलेलं आहे, मात्र हे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांचं किती महत्वाचं आहे आणि सरकारमधून ते बाहेर पडले तर या संपूर्ण सरकारमध्ये सर्व काही आलबेल आहे का, तुम्हाला काय वाटतंय? तेजस, महत्वाचा मुद्दा इथे लक्षात घ्यायला लागेल की या सरकारमध्ये सर्व काही आलबेल आहे का याचा प्रश्नाचं उत्तर आत्तापासून शोधावं लागेल. गेल्या काही काळामध्ये सातत्यानं सर्व काही आलबेल राहावं याच्यासाठी जी व्यक्ती प्रयत्नशील होती, किंबहुना ज्यांच्यावर भाजपानं जी जबाबदारी दिली होती ते होते देवेंद्र फडणवीस. आणि फडणवीसांनी या सर्व काही आलबेल ठेवण्याच्या मध्ये आलेल्या अपयशाची जबाबदारी स्वीकारलेली आहे. दुसरा यातला महत्वाचा मुद्दा, ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस स्वतः असं म्हणतात की पक्ष संघटनेसाठी काम करायची गरज आहे, त्यावेळेला ते असंही अधोरेखित करतात की जे विद्यमान पक्ष संघटनेला देण्यात आलेलं नेतृत्व आहे ते अपयशी ठरलं आहे, म्हणून त्यांना सूत्र स्वतःकडे घ्यावी लागत आहेत. तिसरा मुद्दा, संपूर्ण राज्यसत्तेतली जबाबदारी ही पक्ष म्हणून आणि पक्षाचे नेता म्हणून त्यांच्याकडे दिली होती. मात्र जे नवे 2 भिडू भाजपानं सोबत घेतले तेच वरचढ झाले आणि भाजपाचा सर्वसामान्य कार्यकर्ता सत्तेत असूनही सत्तेपासून दूर राहिला. हे आपण सत्य स्वीकारायला हवं, याची कदाचित जाणीव आता त्यांना झालेली दिसतेय. आताच्या घडीला त्यांनी घेतलेला निर्णय हा शहाणपणाचा निर्णय जरी असला तरीही संपूर्ण राजकीय परिस्थिती पाहता 115 ते 120 आमदारांचा पाठिंबा असलेला नेता सत्तेत नसणं याचा अर्थ राज्य सरकारच्या स्थिरतेला आव्हान मिळण्यासारखं आहे. आपल्याला यातून भविष्यातले संकेत मोजा. तर आपण प्रसाद काते सरांचं विश्लेषण ऐकलेलं आहे. पुन्हा एकदा राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर सर यांच्याकडे जाऊया. जयंत माइंडकर सर, आपला मुद्दा मगाशी 2 फॅक्टरवरती सुरू होता, तो म्हणजे मराठा आरक्षण आणि दुसरीकडे संविधान बदलाचा. मात्र अजून एक मुद्दा यावरती जोडून मी तुम्हाला मुद्दा उपस्थित करतो, तो म्हणजे आता ह्या निकालानंतर संपूर्णपणे युतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये कोणत्या नेत्यांचं वर्चस्व कशा पद्धतीने आहे हे चित्र मात्र संपूर्ण महाराष्ट्राला कळलेलं आहे. बरोबर. आता युतीमध्ये तसं पाहिलं तर म्हणजे मी असं नेहमी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील आणि भले एका बाजूला अजित पवार बसले असतील तरी मध्ये असणारे देवेंद्र फडणवीस हेच सगळं सरकार सांभाळत होते. मी आपले संपादक प्रसाद काते यांचंही आत्ताचं आपण जे रिपीट केलेलं ऐकत होतो, त्यांचं म्हणणं बरोबर आहे. ज्या पक्षाकडे 105 की 111 आमदार आहेत, तो त्या पक्षाचा नेता जर का म्हणेल की आता मला पक्षातनं मोकळं, मला सरकारमधनं मोकळं करा, मग केवळ 40 आमदार असलेल्या 2 गटांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे काम सांभाळू शकेल का? याचा अर्थ सगळं आलबेल आहे का? तर सरळ शब्दात मी सांगतो, सगळं आलबेल नाहीये.
दुसरं असं आहे की जी स्पर्धा आता निर्माण झाली की एकनाथ शिंदे म्हणू शकतात की माझ्या पक्षाचे 7 खासदार आलेले आहेत, तर अजित पवारांच्या पक्षाचा केवळ 1 खासदार आलेला आहे, पण हे दोघंही अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत. मग आता हाही एक प्रश्न असतो, याच्याही बद्दल नॅचरली ती एक स्पर्धा असू शकते. पहिली गोष्ट की मोठ्या पक्षाचा व्यक्ती, पहिली गोष्ट तो नंबर 2 वर आहे, दॅट इज देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहे, तर तीच तर पहिले सल आहे आणि त्याच्यातनं तर ते म्हणत की मला मोकळं करा. तर याच्यामुळे हे सगळं काही आलबेल नाही. दुसरं असं पॉलिटिकली माझ्या वाचनात केव्हाच चाललेलं होतं, मी बरंच झालं आपण त्या मुद्द्याची आठवण केली, तसे इलेक्शन्स हे नोव्हेंबरमध्ये जरी ड्यू असले तरी हरियाणा बरोबर ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्राचे इलेक्शन घ्यावेत असं अशा प्रकारची चर्चा सुरू आहे. कदाचित पावसाळा संपल्याबरोबर म्हणजे ऑक्टोबर महिन्यात हे इलेक्शन होऊ शकतात, त्याचं नोटिफिकेशन सप्टेंबरमध्ये येऊ शकतं, त्याच्यामुळे कदाचित गाशा गुंडाळण्याची तयारी आताही होऊ शकते. जुलै सेशन 1 दिवसाचं होईल की 2 दिवसाचं होईल, पावसाळी सेशन काहीही सांगता येत नाही. अशा प्रकारच्या चर्चा आहेत आणि त्यात तथ्य आहे. आता आपण येऊया आपल्याकडनं राहिलेल्या एकमेव मराठा आरक्षणाच्या मुद्द्याकडे. तर मी सांगत होतो ते की मराठा आरक्षण भलेही पहिल्यांदा पृथ्वीराज चव्हाणांनी त्यांच्या काळात दिलेलं असेल, जे सुप्रीम कोर्टात स्टँड होऊ शकलं नाही, पण प्रश्न असा आहे किंवा जरांगे पाटलांना शरद पवारांनी मदत केली का असे आरोप सुद्धा झालेले असतील. प्रश्न इथे इतकाच आहे की नेमके देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री असतानाच मराठा आरक्षणाला एक प्रकारची धार का चढते, आणि त्याचबरोबर मुळात माझ्या माहितीप्रमाणे संघ परिवार सर तुम्हाला काही वेळासाठी थांबवतो, कारण या क्षणाला एक मोठी महत्वाची बातमी राजकीय आपल्या समोर येते, ते म्हणजे सागर बंगल्यावरती आता हालचालीनं वेग आल्याचं समजतंय. मोठी आणि महत्वाची बातमी, सागर बंगल्यावर भाजपा नेते दाखल झाल्याची माहिती आहे. तर विखे पाटील आणि रवींद्र चव्हाण सागर बंगल्यावरती पोहोचलेले आहेत. या क्षणाची राजकीय घडामोड आपण जय महाराष्ट्रवरती पाहताय. भाजप आमदार प्रवीण दरेकर देखील आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत. तर सागर बंगल्यावरती आता भाजप नेते पोहोचायला सुरुवात झालेली आहे. प्रवीण दरेकर सोबतच विखे पाटील आणि रवींद्र चव्हाण हे सागर बंगल्यावर पोहोचलेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य केल्यानंतर आता भाजपच्या अंतर्गत राजकीय घडामोडींना वेग आल्याचं म्हणावं लागेल. भाजप आमदार प्रवीण दरेकर, विखे पाटील आणि सोबतच महत्वाचे नेते हे सागर बंगल्यावर पोहोचलेले आहेत. विखे पाटील आणि रवींद्र चव्हाण देखील सागर बंगल्यावर पोहोचलेले आहेत. अगदी काही वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण भाजपच्या पराभवाचं आपण स्वतः पराभव हे स्वीकारलेला आहे आणि माझ्यामुळे पराभव हे झालेला आहे असं त्यांनी पराभव स्वीकारलेलं असलं तरी मात्र आता या वक्तव्यानंतर मोठ्या हालचाली ह्या राजकीय अंतर्गत घडामोडी घडत असल्याचं आपण पाहतोय. विखे पाटील, रवींद्र चव्हाण हे देखील आता सागर बंगल्यावरती पोहोचलेले आहेत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया. शुभम उमाळे आमचे प्रतिनिधी या क्षणाला मुंबईमधून जोडले गेलेले आहे. शुभम, राजकीय हालचालीला वेग आलेला आहे, अनेक भाजपचे मोठे नेते हे सागर बंगल्यावर पोहोचलेत, या क्षणाचे काय अपडेट कळत आहेत? अगदी बरोबर तेजस, आताची सर्वात मोठी बातमी आहे की देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद 1-1.25 तास आधी झाली होती. त्यानंतर ते सागर बंगल्यावर गेले त्यांच्या शासकीय निवासस्थानी आणि त्याच ठिकाणी जे भारतीय जनता पक्षातील पहिल्या फळीतले सर्व नेते आहेत त्याच ठिकाणी ते पोहोचले आहेत. बघायला गेलं तर विखे पाटील सोबतच चित्रा वाघ, प्रसाद लाड, आशिष शेलार हे जे सगळे नेते आहेत ते त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांनी जो निर्णय जो माध्यमांसमोर मांडला की मी मुक्त होत आहे सर्व जबाबदारींमधनं आणि फक्त पक्षासाठी काम करणार, त्यानंतर जी आहे ही बैठक जी आहे महत्वाची आहे ती सुरू झालेली आहे. नेमकं यामध्ये काय मनधरणी करण्यात येते देवेंद्र फडणवीस यांची याकडे पाहावं लागणार आहे. इथून निघताना काही नेते काही प्रतिक्रिया देतात का हे सुद्धा पाहावं लागणार आहे. अगदीच थोड्याच वेळात एनडीएची देखील दिल्लीमध्ये बैठक एकीकडे सुरू होणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे कलबत काल आपल्याला दिसून आले होते, कमी सीट्स ज्या आल्यात भारतीय जनता पक्षाच्या आणि महायुतीच्या, त्या कारणाने देवेंद्र फडणवीस यांनी हा असा एक जो त्यांचा निर्णय आहे तो दाखवला होता आणि त्यानंतर जे आहे आता बैठक सागर बंगल्यावर ही सुरू झालेली आहे. तेजस, अगदी शुभम, विखे पाटील आहेत, रवींद्र चव्हाण आहेत, प्रवीण दरेकर देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. भाजपचे अजून कोणते मोठे या नेते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी येतील अशी काही शक्यता आहे का? अर्थातच आपल्याकडे जी यादी येते त्यानुसार चित्रा वाघ पोहोचलेले आहेत, प्रसाद लाड पोहोचलेले आहेत, आशिष शेलार पोहोचलेले आहेत, सोबतच विखे पाटील आहेत आणि अजून चंद्रशेखर बावनकुळे देखील येऊ शकतात अशी एक शक्यता आहे. कारण की हे सगळे पहिल्या फळीतले नेते आहेत भारतीय जनता पक्षातले आणि जे जे नेते मुंबईमध्ये उपस्थित आहेत ते सर्वच जे आहेत या ठिकाणी पोहोचू शकतात.
अगदी शुभम, आपण पाहतोय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं आणि त्यानंतर अगदी लगेचच भाजपच्या राजकीय अंतर्गत घडामोडींना वेग आल्याचं पाहायला म्हणावं लागेल. कारण अगदी काही वेळापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेत आम्ही विनंती केलेली आहे देवेंद्र फडणवीस यांना की या संपूर्ण सरकारमधून मुक्त न होण्याची, मात्र त्यांची विनंती मान्य करतील की नाही या सगळ्या संदर्भात विचारमंथन होईल. मात्र राजकीय संकेत काय मिळत आहेत या संपूर्ण घडामोडीनंतर? अर्थातच कुठेतरी असं वाटतंय की कदाचित कुठले बदल होणार नाही. देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्रीपदी जे पुढचा 5 महिन्याचा कार्यकाळ राहिला आहे त्याच्यावर ते असतीलच अशी एक शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येऊ शकते. सगळे भारतीय जनता पक्षाचे नेते जे आहेत ते पोहोचतात आणि नक्की त्याच्यावर तोडगा जो आहे तो निघणार आहे. आणि जसं आपल्याकडे विश्लेषक बसले होते त्यांनी असं सांगितलं की कुठेतरी प्रत्येकच पक्षाची अशा पद्धतीची सगळी हालचाल असते. जास्त संख्येने सीट्स आल्या असत्या तर अर्थातच जल्लोष कालपासून सुरू झाला असता, पण आता जल्लोष करण्यासाठी कुठेतरी मुद्दा नाही राहिलेला आहे. त्या कारणाने फडणवीस यांनी असा हे निर्णय दिलेला आहे आणि कुठेतरी त्यांची मनधरणी करण्यासाठी, विचार जे आहे बदलण्यासाठी सगळे नेते जे आहेत सागर बंगल्यावर पोहोचताना दिसून येत आहेत आपल्याला. तेजस, अगदी शुभम, मनधरणी करण्यासाठी आणि या सगळ्या निर्णयावरती आता विचारमंथन करण्यासाठी मोठे नेते हे सागर बंगल्यावरती पोहोचलेले आहेत आणि या सगळ्या संदर्भात विरोधी पक्षांकडून देखील महत्वाच्या प्रतिक्रिया येणं हे देखील पाहावं लागणार आहे. त्यांच्या काही ह्या सगळ्या घडामोडींवरती प्रतिक्रिया असणार आहेत ते देखील पाहावं लागणार आहे. शुभम, मात्र या संपूर्ण घडामोडीनंतर महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावरती कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये. अजित पवार यांचंही या सगळ्या घडामोडींवरती कोणतंही वक्तव्य आलेलं नाहीये. अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणतंही या सगळ्या संदर्भात वक्तव्य आलं नसल्याचं, मात्र एवढी मोठी भाजपच्या राजकारणामध्ये अंतर्गत घडामोडी सुरू असताना कोणतीही प्रतिक्रिया ही मित्र पक्षांकडून अजूनही आलेली नाहीये. शुभम, अर्थातच सर्व प्रवक्ते आहेत आपल्याकडे. अमोल मिटकरी यांच्याशी सुद्धा आपला संवाद झाला होता. नेमकं प्रतिक्रिया द्यायची तर काय द्यायची आणि वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये सर्व नेते जे आहेत ते दिसताना ते एकूणच पाहायला दिसून येतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जी आहे प्रतिक्रिया समोर आलेली आहे. अर्थातच काही वेळात ती सुद्धा समोर दिसून येणार आहे. पण काय कारण असतील की फडणवीस यांच्या वक्तव्यावर कोणीच प्रतिक्रिया द्यायला मागत नाहीये किंवा मग काही आपल्या समोर त्यांची व्हिडिओ किंवा बाईट देखील येत नाहीये असं एक दिसून येत आहे. फक्त कालपासून जे आहेत आभार व्यक्त करण्यात येत आहेत मतदारांना ज्यांनी मतदान केलेलं आहे. या संपूर्ण घडामोडींवरती आपण लक्ष ठेवून राहा. मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येईनच या सगळ्या संदर्भात अधिक माहितीसाठी. तत्पूर्वी आपण राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर सरांकडे जाऊया. जयंत माइंडकर सर, देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलेलं आहे आणि त्यानंतर अगदी लगेचच भाजपच्या राजकीय अंतर्गत घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय. मोठे नेते सागर बंगल्यावरती पोहोचलेले आहेत. याचे राजकीय अर्थ काय आणि राजकीय संकेत काय? काही त्यांना तो डिझाईन करणार नाही, ते एक ड्रामा आहे. त्याच्यानंतर त्यांना ते मान्य करतील की पक्षादेशाला, जसं मी सांगितलं की 2 वर्षांच्या पूर्वी त्यांनी सांगितलं की मी कुठलंही पद घेणार नाही, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनतील आणि अवघ्या काही तासात त्यांनी सांगितलं पक्षादेश आलेला आहे म्हणून मी उपमुख्यमंत्री पद स्वीकारतो. काहीही होणार नाही. तुम्हाला जर का बावनकुळेंना बदलून देवेंद्र फडणवीसांना आधीच प्रदेशाध्यक्ष करायचं, जे पद त्यांनी आजपासून 10 वर्षांच्या पूर्वी सोडलेलं होतं मुख्यमंत्री बनताना, तिथेच त्यांना पुन्हा यायचं असेल तर तसा आदेश जे.पी. नड्डांकडून आला पाहिजे. ते इथून सांगितलं गेलं म्हणून ते करतील का, तर मला तसं वाटत नाही. बरं, देवेंद्र फडणवीसांना अध्यक्षपद, प्रदेशाध्यक्ष बनून ते जे काही काम करतील तेच काम त्यांना उपमुख्यमंत्री राहूनही करता येतं. उलट जास्ती चांगल्या प्रकारे करता येतं, कारण त्यांना सरकारी मशिनरीचा फायदा हा निश्चितपणे पक्ष चालवताना होतो. तर त्याच्यामुळे सगळेजण परसिव्ह करतील आणि शेवटी त्यांचं ते स्वीकारलं जाणार नाही. पण त्याचबरोबर जे मी तुम्हाला सांगितलं की या राज्याच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये घ्या, सप्टेंबरमध्ये पावसाळा संपला की लगेच घ्या, याच्यावर मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू आहेत. महाराष्ट्राबरोबर हरियाणाच्या निवडणुका घ्या असं घाटत आहे आणि कदाचित त्यानुसार कारवाई लगेच केली जाईल. अगदी माइंडकर सर, अगदी तुमचा मुद्दा पूर्ण करा. नाही, मी मराठा, तुम्ही प्रश्न विचारा, नंतर आपण दुसऱ्या मुद्द्यावर बोलूया. अगदी या सर्व घडामोडी घडत असताना मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे त्यांचे मित्रपक्ष आहेत, दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार मित्रपक्ष आहेत. निकाल आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाहीये. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावरती आणि भाजपच्या अंतर्गत राजकीय घडामोडींनंतर मात्र मित्रपक्ष हे पूर्णपणे कोणतीही प्रतिक्रिया न देण्याच्या मनस्थितीत आहे. याचे अर्थ काय काढाल तुम्ही? एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया आली आहे असं म्हणता? नाही, त्यांना विचारलं गेलं मात्र त्यांनी यावरती बोलणं टाळलेलं आहे. एक्झॅक्टली. याचं कारण असं आहे की मुळात आता त्यांना सुद्धा जे आतमधलं ऑल इज नॉट वेल
पक्षामध्ये एका बाजूला 105 किंवा 111 सदस्य असलेला भारतीय जनता पार्टी जो नंबर 2 वर आहे, ज्याचा नेता नंबर 2 वर आहे, 40 जण ज्याच्याकडे तो नंबर 1 वर आहे, दुसरे 40 जण ज्याच्याकडे तो नंबर 2 वर किंवा नंबर 3 जे काय म्हणतात ते उपमुख्यमंत्री पदावर आहे. त्याच्यामुळे अशा परिस्थितीत ऑल इज नॉट वेल. एक प्रकारे एकनाथ शिंदेनी आपली सुप्रीमसी सिद्ध केली. त्यांच्याकडे 7 म्हणजे एकनाथ शिंदेनी सावध भूमिका घेतलेली आहे. यानंतर ते बोलतील. माइंडकर सर थोडं थांबवतो. सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया आलेली आहे, ती ऐकूयात आणि पुन्हा एकदा आपण विश्लेषण करूयात. मला असं वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबांचं हे म्हणणं म्हणजे एक डिग्निफाईड एक्झिट मागणं आहे. कारण काल मला वाटतं सायंकाळच्या वेळेला चंद्रशेखर बावनकुळेजी आणि देवेंद्र फडणवीसजी यांची जी भेट झाली होती, त्या भेटीतली जी खलबत होती ती जेवढी मला माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे त्यानुसार चंद्रशेखर बावनकुळे यांना सुद्धा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागेल. अगदी सुषमा अंधारे यांनी काय म्हटलेलं आहे तुम्ही ऐकलं असेल. ही एक्झिट आहे आणि जे चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे अध्यक्ष आहेत त्यांना देखील राजीनामा द्यावा लागेल अशी परिस्थिती आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तत्पूर्वी आपला मुद्दा पूर्ण करा आणि मग यानंतर आपण सविस्तर बोलूया. ही गोष्ट त्या दुसऱ्या पक्षाच्या त्यांना आता ही संधी मिळेल त्यामुळे जेवढं बोलता येईल तेवढं त्या या दुसऱ्या पक्षाबद्दल बोलून टाकतात. माझं म्हणणं असं आहे की कुठल्याही पक्षाचा जेव्हा पराभव होतो तेव्हा त्या पक्षाचा अध्यक्ष आणि लेजिस्लेचर पार्टी चीफ हे दोघही जण आपल्या हायकमांडकडे राजीनामा देतात. ही एक परंपरा आहे. आता लेजिस्लेचर पार्टी चीफ अर्थात देवेंद्र फडणवीस आणि पक्षाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे इन्सिडेंटली हे दोघेही विदर्भाचे. त्याच्यामुळे मग काय दोघं जण आपापला फक्त पदभार बदलणार आहेत का? म्हणजे काय बावनकुळे उपमुख्यमंत्री होणार आहेत का जर काही प्रदेशाध्यक्ष झाले तर? असं काही मला आता वाटत नाही. याचं कारण जे काही पद आहे देवेंद्र फडणवीसांकडे ते राहील. या नाट्याचा हे एक प्रकारे याला मी नाट्य म्हणतो जे सर्व पक्षात घडतो. मी पहिल्यांदाच सांगतो काय त्या बीजेपी बद्दल नाही. या नाट्याचा जेवढा फायदा होईल मीडियामधून किंवा बघा मी कार्यकर्त्यांना मेसेज देण्याकरता हा घ्यायचा आणि नंतर हायकमांड कडून युज्युअल मेसेज येतो. प्राप्त परिस्थितीत मला जे.पी. नड्डा, नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांची उपमुख्यमंत्री पदावरून उचलबांगडी होईल याची सुतराम शक्यता वाटत नाही. अगदी माइंडकर सर माफ करा, पुन्हा एक मोठी प्रतिक्रिया आलेली आहे. ती मित्र पक्षाकडून आलेली आहे. गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया आपण ऐकूयात आणि पुन्हा एकदा विश्लेषण सुरू ठेवूयात. प्रत्येक निवडणुकीचे विषय वेगळे वेगळे आहेत. त्यामुळे विधानसभेची निवडणूक वेगळी आहे, आमदारकीच्या माध्यमातून वेगळी निवडणूक असते. त्याबरोबर आपण पाहिलं असेल तर लोकप्रतिनिधी जर चांगली कामं करत असली तर त्याचे जिवंत उदाहरण जळगाव जिल्ह्यामध्ये दिसतंय. प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्ही प्लस आहे. याचा अर्थ देशाची वारा कुठे जातोय, राज्याचा वारा कुठे जातोय, पण आपल्या जिल्ह्यातच हा वारा का थांबला ते याला मूळ कारण जनतेची असलेली नाड ही जर आपण जोपासली तर कोणतीही हवा त्याला बदलू शकत नाही. तर काम करत असाल तर हवा कोणतीही बदलू शकत नाही. गुलाबराव पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. माइंडकर सर आपला एक मुद्दा पूर्ण करा, अगदी कमी वेळ आहे. नाही आता आपण मराठा आरक्षणावर येऊ. तर माझं म्हणणं असं आहे की माझ्या दृष्टीने संघ परिवार बेसिकली मी अँटी रिझर्वेशन मानतो. त्यांना कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन मान्य नाही. पण अशा परिस्थितीत मधाचं बोट लावण्या इतपत का होईना धनगर समाजाला, या समाजाला, मराठा समाजाला आम्ही आरक्षण देतो हे तरी भारतीय जनता पार्टीने का कमिट करावं? आपली जी आयडिओलॉजी आहे, आपली जी स्ट्रॅटेजी आहे त्याच्यावर चिकटून का नाही राहायचं? याचं कारण याच्यामुळे जेव्हा हे असे रिझर्वेशनचे आकडे फुगत जातात, सुप्रीम कोर्टात केस स्टँड होत नाही. सुप्रीम कोर्टात तुम्ही विशिष्ट समाज हा बॅकवर्ड आहे हे सिद्ध करू शकत नाही आणि मग त्याचे परिणाम हे तुम्हाला इलेक्शन मध्ये भोगावे लागणारच. पण आपणच ही मधाचं बोट चाटवण्याची, विशिष्ट समाजाला मधाचं बोट चाटवण्याची चूक का करावी? धनगर समाज असू दे, मराठा समाज असू दे, त्यांना असं अगदी त्याचाच फटका हा युतीला बसलेला आहे आणि निकालानंतर आकडे देखील आपल्याला तसेच पाहायला मिळत आहेत. आणि यानंतर मात्र भाजपनं सावध भूमिका घेतल्याचं आपण पाहिलेलं आहे. धन्यवाद सर आपण केलेल्या ह्या संपूर्ण विश्लेषणासाठी. तर दुसरीकडे आपले प्रतिनिधी शुभम उमाळे देखील जोडले गेलेले होते, त्यांचे देखील धन्यवाद. आणि या संपूर्ण बातमी संदर्भातले अपडेट आम्ही देत राहू. मात्र या बातमीसोबत बातमीपत्रात वेळ झालेली आहे. तेच थांबण्याची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा. जय महाराष्ट्र.